नमस्कार सर्वांना स्नेहसंमेलनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्मान्य व्यासपीठावर सर्व मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, लाडक्या विद्यार्थ्यांनो, आज आपण संजय गांधी स्मारक हायस्कूलच्या प्रांगणामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. शिक्षण, शाळा ही केवळ भिंतीमध्ये बांधलेली जागा नाही, तर ती मनुष्य घडवण्याचा एक कारखाना आहे, कार्यशाळा आहे. इथे विचारांची बीजं पेरली जातात आणि इथे स्वप्नाला एक दिशा मिळते. इथेच ह्या देशाचे नागरिक घडवले जातात. आजच्या शिक्षणासोबत शैक्षणिक मूल्य, शिस्त आणि सामाजिक जाणीव यांचा जो सुंदर असा संगम इथे या शाळेमध्ये बांधला जातो आहे, तो कौतुकास्पद आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही अशा युगात आज शिकत आहात की तुम्हाला एका क्लिकवर सर्व काही मिळतं, पण चारित्र्य, जिद्द आणि चिकाटी ह्या गोष्टी कष्ट केल्याशिवाय मिळत नाहीत. मित्रांनो, नोकरी मिळवणे फक्त हा एक उद्देश नसावा, तर मी समाजासाठी काय करू शकतो हा उद्देश असला पाहिजे. आज परिसरात आंतरराष्ट्रीय नवीन विमानतळ येत आहे, MIDC आहेच, अनेक उद्योगधंदे येत आहेत. तर या बदलत्या युगामध्ये आपण आपलं कौशल्य विकसित केलं पाहिजे, आपण आत्मविश्वास वाढवला पाहिजे, आपण जबाबदार नागरिक बनला पाहिजे. म्हणून आवश्यक ते शिक्षण आपण घेतलंच पाहिजे. आज मी इथल्या शिक्षकांचं विशेष कौतुक करतो, कारण तुम्ही केवळ अभ्यास शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांना एक आयुष्याची दिशा दाखवत आहात. तुमच्या या प्रयत्नांना मानाचा मुजरा. पालकांना पण सांगावं असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या हातात फक्त मोबाईल देऊ नका, तर त्यांच्या हातात स्वप्न द्या, त्यांना स्वप्न बघायला शिकवा, त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहा. विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्रत्येकजण हा वेगळा आहे. तुमच्यात काहीतरी प्रत्येकात विशेष असे गुण भरलेले आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, हार मानू नका. चुका होतील, आजच्या छोट्याशा चुकीचं उद्याच्या आयुष्यात आपला समजूत मिळेल, शिस्त मिळेल आणि त्याचा खूप फायदा होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतील. त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी स्किल वाढवा, आत्मविश्वास वाढवा, कौशल्य वाढवा. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या शाळेच्या उज्ज्वल यशासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. चला, आपण सर्वजण मिळून या शाळेला केवळ गुणवत्तेतच नव्हे, तर संस्कार, समाजभान आणि राष्ट्रभक्तीतही एक आदर्श शाळा बनवूया. मी शिवाजी सेवाभावी सामाजिक संघटनेचा अध्यक्ष गजानन जोशी, सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी, भारतीय नौसेना. तुम्ही मला इथे बोलवलंत, 2 शब्द बोलण्याचा मान दिलात, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. आणि शेवटचे 2 शब्द, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, वंदे मातरम, भारत माता की जय.